भाजपची गुंडागिरी, पोलीस प्रशासन, हे पोलीस प्रशासन आले ना नाही चलेगी, नाही चलेगी, तुमच्या डोक्याला या ठिकाणी रक्त दिसतंय, तुमच्या डोक्याला नक्की काय घडलंय? काय झालं? आम्ही सगळे पोलीस प्रोटेक्शन मध्ये होतो. ह्या भाजपच्या लोकांनी आमच्यावर भरपूर दगडफेक केली, आम्हाला ढकलून महिलांना अक्षरशः बाजूला काढला, अंडी मारली, शाई फेकली, डोक्यावर माझ्या दगड मारला. आमच्या बाकीच्या ह्या महिला असतील ही गुंडागिरी आहे, ही लोकशाही नाही. पण तिथे पोलीस होते ना, पोलिसांचा काय करत होते? पोलीस काय करत होते? पोलीस अधिकारी सुद्धा भाजपला मॅनेज झाले. सत्ताधाऱ्यांचे पोलीस कोणी मदतीला आमच्या महिलेला आम्ही गाड्यांच्या पुढे थांबलोय. एक मिनिट गुंड रस्त्यावर दिसतात. कुठे गेले? 4 वेळा दगडफेक झाली. तुम्ही पोलिसांना फोन केल्यावरती तुम्हाला प्रतिसाद मिळाला का पोलिसांकडून? प्रतिसाद मिळाला पोलीस आले खंडोजी बाबा चौकामध्ये. मी स्वतः एसीपी कुंवरांना फोन केला होता. त्यानंतर पोलीस हे खंडोजी बाबा चौकामध्ये आले. तिथं ते येऊन सुद्धा अपुरा पोलीस बळ होतं. अपुरा पोलीस बळ असल्यामुळे तिथं जी गाडी फोडायला सुरुवात झाली ती या ठिकाणापर्यंत गाडी फोडत होते. पोलीस होते, पोलीस त्यांचं काम करत होते, परंतु यांचे एवढे गुंड होते. यांनी महिलांना पाहिलं नाही, रस्त्यावरच्या नागरिकांना पाहिलं नाही. उठ शूट नुसती ते दगडफेक करत होते, अंडी फेकत होते. तुमच्यावरती हल्ला करणारे कोण होते? ऐका, नाही तुमच्यावरती हल्ला करणारे पुरुष होते का महिला होत्या? तुमच्यावरती हल्ला करणारे पुरुष होते का महिला होत्या? या ठिकाणी निखिल वागळे यांच्या वाहनांच्या ताफ्याला सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न करणारे जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्या होत्या त्यांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय. त्यांच्या अंगावरती देखील शाईफेक करण्यात आलेली आहे आणि अनेक जण जखमी देखील झालेले आहेत. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. तर मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहिलं. मंदार गोंजारी यांनी ज्यावेळेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे रस्त्यावरती धावत सुरक्षित निखिल वागळे यांना कार्यक्रमात स्थळापर्यंत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पुण्यातल्या रस्त्यांवरती आज पाहायला मिळालं. त्यांच्याशी ज्यावेळेला बातचीत केलेली आहे मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावरती थेटपणे हल्ला चढवला, आमच्यावरती देखील शाई फेक करण्यात आलेली आहे. मात्र कार्यक्रम तर पार पडणारच हा चंग त्यांनी बांधलेला होता आणि त्यानुसार कार्यक्रम स्थळापर्यंत ते निखिल वागळे यांना घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर मात्र कार्यकर्ते अजूनही संतप्त असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या सर्व कार्यक्रमाच्या आयोजकांतर्फे त्यांच्या सोबत असलेल्या अनेकांनी मात्र प्रयत्न करत पत्रकार निखिल वागळे यांना कार्यक्रम स्थळापर्यंत आणलं. दुसरीकडे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय कार्यक्रमामधून थेटपणे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्या बाहेर कार्यकर्ते चांगलेच संतप्त आणि आक्रमक झालेले आहेत, तर दुसरीकडे कार्यक्रमाला सुरुवात झाल्याचं आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. पोलिसांसमोरचा सर्वात मोठा प्रसंग यावेळेला की कार्यक्रम स्थळावरती भाजपचेही कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती अगदी काही क्षणांपूर्वी आपल्या प्रतिनिधींनी दिलेली होती आणि त्यानुसार त्या ठिकाणी शांततेमध्ये कार्यक्रम पार पडावा, इतरत्र काही आणखी घटना घडू नये यासाठी आता अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणं देखील तितकंच गरजेचं असेल. मात्र पुण्यातल्या रस्त्यावरती आज घडलेला संपूर्ण प्रकार आपण थेटपणे एबीपी माझाच्या माध्यमातून पाहिला तर दुसरीकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. निखिल वागळे हे व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत आणि व्यासपीठावरती पोहोचल्यानंतर कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांना त्या ठिकाणी कार्यक्रम स्थळावरती बोलवण्यात आले. व्यासपीठावरती बोलवून
त्यांची ओळखही करून देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर कार्यक्रमाला जात असताना नेमकं पुण्यातल्या रस्त्यांवर काय घडलं ते आपण पाहिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.